महाविकास आघाडीत जागा वाटप होण्याआधीच वादाची ठिणगी पडली आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केल्यानंतर काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी प्रत्युत्तर दिले। ठाकरेंच्या शिवसेनेला घाई झाली असेल तर काँग्रेसही मतदारसंघावर दावा सांगेल असा पलटवार मिलिंद देवरांनी केला आहे। दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एमबीएसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते। महाविकास आघाडीमध्ये काहीही सुरू नाहीये। हे बघा, लढणे हा प्रत्येकाचा धर्म आहे आणि लढावं असं प्रत्येकाला वाटणं फार स्वाभाविक आहे। त्यामुळे लगेच मिलिंद देवरांच्या कुठल्याही स्टेटमेंटवर मी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही। मिलिंद देवराजी जेव्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथे होते तेव्हा मी स्वतः आघाडीचा गणराज्य संघाची नेता म्हणून मी त्यांच्यासाठी वरळीत प्रचार सभा सुद्धा दिलेली आहे। हेही इतकंच खरं आहे। त्यामुळे देवराजींनी पण अस्वस्थ होण्याचं कारण नाही। मुळात जेव्हा चर्चेची अधिकृत फेरी आमची होईल, अधिकृतपणे तीनही पक्षाचे प्रमुख एकत्र बसतील आणि जागांची बैजवार चर्चा होईल, तेव्हा आपण एखादं सॉलिड स्टेटमेंट करू शकू।